नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि आपल्याकडे तर उन्हाळा फारच कडक असतो. 40-45 पर्यंत तापमान जातं. हे तापमान शरीरासाठी त्रासदायक असतं. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात चांगले आरोग्य राखण्यासाठी काय काय काळजी घ्यावी या संदर्भात आज आपण बोलूया. मी डॉक्टर गुणवंत महाजन, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन या इशू गेल्या 13 वर्षापासून श्री गणेश हॉस्पिटल जळगाव येथे प्रॅक्टिस करत आहे. आपल्या शरीराचे सामान्यपणे तापमान असते 36 ते 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि आपल्याकडे जो उन्हाळा असतो त्यात तापमान 40, 45, 47 पर्यंत वाढते. हे तापमान शरीरासाठी त्रासदायक असते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात पर्टिक्युलरली उन्हाच्या वेळेस बाहेर काम करणे टाळावे. प्रामुख्याने दुपारी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा वेळ उन्हाच्या याच्यात काम करणे टाळावं. शक्यतो काम करताना सावलीची जागा निवडावी. उन्हाळ्याच्या दिवसात भडक रंगाचे कपडे टाळावे. हलक्या सैल कपडे वापरावे. डोक्याला टोपी किंवा रुमाल वापरावा जेणेकरून उन्हाचा तडाखा कमी लागेल. कानाला सुद्धा गरम वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हात फिरत असताना सनस्क्रीन वापरावी. असे सनस्क्रीन ज्यांचा SPF फॅक्टर, सन प्रोटेक्शन फॅक्टर 30 पेक्षा जास्त असायला पाहिजे अशा सनस्क्रीन वापरणे चांगले. आणि जर घाम जास्त येत असल्यास सनस्क्रीन काही तासांनंतर रिपीट करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण राखणं. उन्हाळ्याच्या दिवसात घाम जसा येतो तसं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होते. म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. दिवसातून कमीत कमी 4 लिटर तरी पाणी पिले गेले पाहिजे. तसेच काकडी, टरबूज अशी फळे खावीत. फळांचे ज्यूस वगैरे घ्यावेत. अल्कोहोल आणि कॉफी यांचं सेवन टाळावं, कारण याच्यामार्फत लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीरातलं पाणी कमी होतं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या चांगल्या आरोग्याच्या सवयी आहेत, जसे हात वारंवार धुणे, तोंडावर पाणी मारणे, हे काळजी घ्यावी. दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी आंघोळ करावी. उन्हाळ्याच्या दिवसात घामामुळे शरीरावर बॅक्टेरियांची ग्रोथ व्हायला मदत होते. म्हणून दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी आंघोळ करावी. अन्नपदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात लवकर खराब होतात, त्यामुळे शिळे पदार्थ खाणे टाळावे. कोणतेही पदार्थ खाण्याच्या अगोदर त्याचे व्यवस्थित आहे ना हे बघून करावे. खाद्यपदार्थ काही वेळ ठेवायचे असल्यास त्वरित ते फ्रीजमध्ये कमी तापमानाच्या याच्यात ठेवावे. एवढी काळजी घेत असताना देखील उन्हात जाण्याचं काम पडतं आणि अशा वेळेस एखाद्या वेळेस आपल्याला त्रास होऊन उष्माघाताचा झटका येतो. तर उष्माघात म्हणजे काय, तर अतिउष्णतेमुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरातलं तापमान वाढतं आणि त्याचे काही लक्षणं जाणवतात. तर याच्या लक्षणांमध्ये सर्वप्रथम आहे ताप, त्वचा गरम कोरडी होणे, चक्कर येणे, कन्फ्युजन, गोंधळून गेल्यासारखे वाटणे, उलटी, मळमळ, हे लक्षणं याचे आहे. अशा वेळेस आपल्याला किंवा आपल्या शेजारी कोणाला अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित अशा व्यक्तीला प्रथमोपचार द्यावा. त्यामध्ये सर्वप्रथम गोष्ट म्हणजे उष्णतेपासून याचं रक्षण म्हणून त्याला त्वरित सावलीच्या जागी न्यावं. त्याचे कपडे सैल करावे. कॉलरचे बटणं उघडावे, शर्टाचे बटणं उघडावे. तोंडावर थंड पाण्याचा शिडकावा करावा आणि त्याला वारा घालावा. जर रूममध्ये असल्यास फॅन, AC लगेच लावावे. अशी व्यक्ती शुद्धीवर असल्यास त्याला त्वरित भरपूर पाणी पिण्यास द्यावे. अशी व्यक्ती बेशुद्ध असल्यास ओलसर कपड्याने पटकन त्याचे अंग पुसावे. किरकोळ प्रकारचा, हलक्या प्रकारचा उष्माघाताचा झटका असल्यास पाणी भरपूर पिले थोड्या वेळात व्यक्तीला बरं वाटायला लागते. अशा वेळेस त्याला थोड्या वेळ झोपून राहण्यास सांगावे, जेणेकरून त्याला शरीरातलं हे त्रास कमी होण्यास मदत होईल. भरपूर पाणी पिले, हलक्या लेवलचा उष्माघाताचा झटका असल्यास त्याला त्वरित बरं वाटते. जास्त प्रमाणात त्रास असल्यास त्वरित दवाखान्यात भरती करावे. उष्माघाताची अशी लवकर दिसून येणारी लक्षणं लक्षात आल्यास उष्माघाताच्या झटक्यापासून वाचवता येतं. या संदर्भात
आपल्याला कोणतीही शंका असल्यास आमच्या हॉस्पिटलला कधीही भेट देऊ शकतात. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही तिन्ही ठिकाणी आम्ही उपलब्ध आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा.